इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव में फिर एक युवक का खून। 18 अगस्त सोमवार की तड़के सुबह 3 बजे के करीब एक दिल दहलाने वाली खबर सामने आई है। विशाल उर्फ विक्की रमेश मोची उम्र 26 वर्ष रहने वाला रामेश्वर कॉलोनी का है। मटन मार्केट के पास महावितरण कार्यालय में बिजली बंद होने की शिकायत देने पहुंचा। तभी 4 से 5 अज्ञात हमलावरों ने धारदार हथियार से वार कर युवक की हत्या कर दी, जिससे विशाल की मौके पर मौत हो गई। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। काका काय सांगाल, काय घटना घडलेली रात्री? सर, माझं नाव रमेश शामलाल मोची आहे. सर, मी फॅब्रिकेशनचे वेल्डिंग कामं करतो. पंचमी हनुमानजवळ माझा मुलगा काम करत होता. ते काम केल्यानंतर इथे तुकारामवाडीमध्ये माझा भाऊ राहतो. त्या भाऊंच्या घरी तो तिथे आलेला होता. तिथे रात्री 1:30-2 वाजता लाईट गेली. माझ्या मुलाने आणि त्या भाऊच्या मुलाने MSEB ऑफिसला कॉल केला, तर त्यांनी काही कॉल उचलला नाही. म्हणून हे तिथं MSEBला तक्रार करण्यासाठी गेलेले होते. पण तिथं 5-6 व्यक्ती आले आणि त्यांनी माझ्या मुलाला जीव ठार मारून टाकले. काय घटना घडली म्हणजे रात्री? काय कशा कोण जण आणलं होतं, काय कशाने मार्ग घडलं तुम्हाला? त्यांनी सर चापर, काही धारदारीचे हत्यार होते, काही तलवारी होत्या त्यांच्याजवळ आणि बंदूकही होती. पण त्यांनी ती बंदूक काढली होती, पण त्यांनी ते वार केला नाही. तुमचा काही जुना वाद आहे का याच्यामध्ये? आमचा सर लहानपणापासून तर आतापर्यंत आमचा काही वादिवाद नाही. पण आता मी DYSP साहेबांना विनंती केलेली आहे की जिथपर्यंत हे आरोपी अटक करण्याला जावायलाच पाहिजे, तेव्हाच मी प्रयत्न माझ्या हातात घेईन आणि मला न्याय मिळायला पाहिजे. त्याचं मर्डर झालं, त्याचं नाव काय? माझ्या मुलाचं नाव विशाल रमेश मोची आहे, उर्फ विक्की म्हणतात त्याला. त्याच्यासोबत रात्री कोण कोण होतं? त्याच्यासोबत रात्री आकाश जनार्दन मोची हा माझा पुतण्या आहे. राहुल भालेराव हा त्यांचा मित्र आहे. हे 3 जण सोबत होते. हे 3 जण MSEB ऑफिसला गेलेले होते. मारणारे कोण होते तुम्हाला माहिती आहे? मारणाऱ्यांचे नाव माझ्या पुतण्याने पोलीस स्टेशनला दिलेले आहे. नाव काय दादा त्यांचं? नाव पूर्ण. बरं, तुमची काय मागणी आहे आता? आमची मागणी अशी आहे की आरोपींना अटक करून त्यांना सक्त कारवाई करायला पाहिजे. जिथपर्यंत अटक होत झाली का मला फक्त त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही माझ्या मुलाला काही कारण न असताना माझ्या मुलावर तुम्ही वार का केला, आणि जिथपर्यंत ते अटक होत नाही तिथपर्यंत तुम्ही माझ्या मुलाची प्रेत हातात घेणार नाही. तुमचं नाव? माझं नाव सर रमेश शामलाल मोची आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये MSEBचे ऑफिस आहे. तिथे साधारण पहाटे 2:30 वाजेच्या दरम्यान हा मर्डर झालेला आहे विशाल मोची या युवकाचा. त्याच्यामध्ये ते आरोपी आहेत, 3 आरोपी मुख्य आहेत, इतर 3 ते 4 आरोपी आहेत असं फिर्यादीमध्ये जी आकाश मोची यांनी दिलेली आहे, त्याचे चुलत भाऊ त्यांनी फिर्याद दिलेली त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याच्याप्रमाणे तात्काळ आपण सदर घटनेला तपास करून त्याच्यामधून 2 आरोपी आता जे संशयित आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत. 3ऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. त्याच्यामध्ये जे संशयित आरोपी आहेत आकाश ठाकूर आणि भूषण अहिरे, ह्या दोघांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. अजून 3ऱ्या आरोपीचा शोध आता सुरू आहे. सर, कशामुळे झालं सर? हे वैयक्तिक वादातून त्यांचे जे भांडण होतं, वैयक्तिक वादातूनच हा खून झालेला आहे असं प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न होत आहे. पुढील तपास अजून केल्यानंतर अजून मुख्य कारण काय आहे ते कळेल. जुने वाद त्यांच्यामध्ये आहेत, ते एकाच एरियामध्ये राहणारे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाद आहेत, वैयक्तिक वाद आहेत. ही माहिती आपल्याला प्राथमिक तपासात मिळालेली आहे. अजून डिटेलमध्ये तपास केल्यानंतर अजून आपल्या समोर येईल. सध्या संशयित ताब्यात घेतले, यांच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत? संशयितांवर गुन्हे आहेत, सोबत पण गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर. प्रतिबंधक कारवाई पण आपण त्यांच्यावर केलेली होती. त्याच्यातले काही आरोपी तडीपार पण केलेले होते. ते प्रथम दर्शनी तपासात हे आहे की त्यांच्यावर गुन्हेगारी रेकॉर्ड आहे सदर आरोपींचे. धारदार शस्त्राने मारलेले असं तिच्यात समोर येते. काय नेमकं कशाने मारले सगळे आले का चौकशीत आपल्या समोर? हां, आता ते जखमा आहेत.
म्हणजे चाकूनी वगैरे मारलेलं दिसते. तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आता नेमकं समोर येईल किती कुठे त्याला इंजुरी झालेल्या आहेत. ओके थँक्यू सर.